विकून टाकली, कोणाला देऊन दिली, त्यांना फक्त एवढंच विचारा, थोबाड वर करून आमच्याकडे येता, इतक्या वर्षात आमच्याकरता तुम्ही काय केलं हे सांगा, आणि मी तुम्हाला हा शब्द देऊन या ठिकाणून जातोय, प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नहीं। आणि या निवडणुकीनंतर आन बान और शान के साथ मोदी जी को लाकर यहाँ पर भूमि पूजन करेंगे और एक एक आदमी का जीवन उसमें हम परिवर्तन करेंगे। आत्ताच आम्ही माननीय कामराज साहेबांना या ठिकाणी हार घालून श्रद्धांजली अर्पण केली आहे, आणि मला सांगताना आनंद वाटतो, तिथनं खाली आल्यानंतर AIADMK पक्षाने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला पूर्ण समर्थन घोषित केलेलं आहे, आणि ते देखील या ठिकाणी त्यांच्या लोकांसहित आपल्याला निवडून देणार आहेत। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो, आमचा कुंभारवाडा असेल, कुंभार समाज असेल, लेदरवर काम करणारे असतील, फूड इंडस्ट्री असेल, पॉटरी असेल, या सगळ्यांना आश्वस्त करतो की तुमच्या सहित हा विकास होईल, तुम्हाला विकसित करूनच हा विकास होईल, हा तुम्हाला विश्वास मी देतो। आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, 15 तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे। ज्या ठिकाणी कमळ असेल तिथे कमळाची बटन दाबायची, जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाची बटन दाबायची, आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्या। 15 तारखेला आमच्या धनुष्यबाणाची आणि कमळाची काळजी तुम्ही घ्या, आणि त्या 16 तारखेपासनं धारावीकरांची काळजी आम्ही घेणार आहोत, हा विश्वास तुम्हाला देतो, आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुण्यामध्ये आज दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्र जाहीरनामा प्रकाशित झाला। पुण्यामध्ये सर्वांसाठी मेट्रो, PMPML बस प्रवास मोफत मिळणार अशी घोषणा अजित पवारांनी केली। चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीच्या या घोषणांवर आक्षेप घेतलाय, त्यावर हा आमच्या पक्षाचा निर्णय आणि जाहीरनामा आहे असं उत्तर अजित पवार यांनी दिलं। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो। मेट्रो किंवा PMPML दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्स मधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। लॉटरी लागली काय की तुम्ही CMशी चर्चा नाही, कॅबिनेट नोट नाही, कॅबिनेट डिसिजन नाही, आणि घोषणा केली, आणि त्यामुळे कुछ भी करो तो चलता है हे चालत नाही। तर हे तिघांचं सरकार आहे, त्या सरकारचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आहेत, घटनेप्रमाणे त्यांनाच अधिकार आहे परस्पर निर्णय करण्याचे आणि मग कॅबिनेटमध्ये आणण्याचे। दादा, मोफत मेट्रो आणि बसचा निर्णय आपण जाहीर केलेला आहे, मात्र त्यावर भाजप कुठेतरी आक्षेप घेताना पाहायला मिळतो का? मला जे सांगायचं सकाळी प्रेसला सांगितलेलं आहे, व्यवस्थित विस्तृतपणे सांगितलेलं आहे। चंद्रकांत दादा म्हटले की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला पाहिजे होती। माझ्या पक्षाचा जाहीरनामा आहे ना साहेब, असं काय करतात?